जे आहे ते जगवायचं होईना आणि म्हणे 10 परत लावतो. काय सरकारचा अजब निर्णय आहे बघा. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी 1700 झाडं तोडणार आहेत म्हणे आणि तिथं झाडं वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमी हे एकत्र आलेत. त्यावर गिरीश महाजन काय म्हणतात माहितीये का? एक झाड तोडून दुसरीकडे आम्ही 10 झाडं लावू. आता ती काय स्वतःच्या पैशातून ते लावणार आहेत का? तेही सामान्य जनतेच्या पैशातूनच लावणार आहेत की. सरकारचा पैसा म्हणजे नेमका कोणाचा? म्हणजे काही जरी झालं तर तुम्हाला झाडंही तोडायचे आहेत आणि पर्यावरणाची हानीही मात्र करायची. हे यावरून नक्की लक्षात येते. म्हणजे इथं झाडं तोडण्यासाठी पैसे, नंतर लावण्यासाठी डबल पैसे, चालू द्या उधळा पैसे. तुम्हाला विचारणारा आहे तरी कोण? तपोवनातील झाडं तोडणार आहात ते प्रभू श्रीराम आणि आध्यात्मिक वारसा असलेलं ठिकाण आहे. ध्यानधारणेसाठी वन म्हणजेच तपोवन असंच ना. मग त्याचं खरं अस्तित्व हे तिथली झाडच आहेत. तीच तोडणार. वारे आदेश देणारी माणसं. झाडे लावा, झाडे जगवा नुसतं म्हणण्यापुरतं आहे का? कित्येक उपक्रम गावोगावी असो किंवा तालुक्यात असो किंवा जिल्ह्यात असो होतात आणि तेही दरवर्षी होतात. खड्डे तेच असतात, फक्त दरवर्षी रोप बदलली जातात आणि नेत्यांचं फोटो सेशन मात्र तिथं होतं. एकदा नेत्यांनी फोटो काढून गेल्यानंतर त्या झाडाचं त्या रोपाचं तिथं काय होते हे कोणालाच माहित नाही. ज्या ऋषी मुनींसाठी साधूंसाठी जी झाडं तुम्ही तोडायचा निर्णय घेतलाय त्यांना एकदा विचारून तरी बघा की त्यांना तरी हे मान्य आहे का निसर्गाच्या विरोधात जाऊन कुंभमेळा करण्याचं.